न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पंढरपूर तालुक्यातील कवठळी या गावामध्ये आहोत। या गावातून जसं की जरांगे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा जो आवाज दिला होता, त्या पार्श्वभूमीवर आज कवठळी गावातून असंख्य कार्यकर्ते हे आज मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। तर त्या संदर्भात कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधूया की काय तुमच्या मागण्या असणार आहेत, जरांगे साहेबांनी काय आवाहन केलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत? आता सकल मराठा समाज कवठाळी यांच्या वतीने संघर्ष जरांगे पाटलांच्या आव्हानात प्रतिसाद देऊन कवठाळीतून प्रचंड प्रमाणात लोक जात आहेत आणि आमची पहिली मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। त्याचबरोबर समाजातले जे काही गरजवंत लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं। त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते पण आहेत, त्यांना पण आपण बोलूया। आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या आम्ही कवठाळीच्या ओबीसी समाजामार्फत पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। यामधून जे काही गावातून आहेत किंवा कवठळी गाव असेल किंवा इतर यांच्या किती कार्यकर्ते आज तुमच्या सोबत चालले? एक 200-250 कार्यकर्ते निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने। धन्यवाद। आज इथं मराठा समाजासाठी आज जी मराठा समाजाची जे काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी जे काही आंदोलन आज उभा केलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्याला यश तर येणारच आहे। कारण की हा जो जनसमुदाय आहे, सर्व जनसमुदाय हा जरांगे दादांच्या पाठीमागे आहे। त्याचबरोबर यांच्याशी पण आपण संवाद साधूया। बोला। नमस्कार, मी सचिन धुमाळ। आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं व समस्त ग्रामस्थ कवठळी यांच्या अनुषंगाने आज आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे। तरी जो मराठा समाजाचा पहिला इतिहास आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीयांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला चालू कंडिशनमध्ये कवठळी गावचे विद्यमान सरपंच महादेव गाडवे हा एक ओबीसी कार्यकर्ता आहे, तरीसुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। त्याबद्दल आम्ही सुरुवातीला त्यांचा आभार मानतो। प्रत्येक वेळेस हा मराठा समाज हा आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवाजी, हर हर महादेव। या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सर्वजण मुंबईच्या दिशेने रवानगी करायला चाललेलो आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय कसल्याही परिस्थितीमध्ये आता माघार नाही। आता ही लढाई आरपारचीच होणार आहे, आता नाही तर पुन्हा कधीच नाही। अशा उद्देशाने आम्ही या ठिकाणी सर्व मराठा समाज या ठिकाणी निघालेलो आहे। भविष्यामध्येही कुठल्याही पद्धतीचं गोष्ट आडवी आली तर त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहणार आहे। आणि जसं की शिवा काशीतून सांगितलं की महाराज तुम्ही विशालगडाकडे रवानगी करा, मी तुमच्या वेषांतर करून मी स्वतः पालखीत बसून जातो। मला छत्रपती शिवाजी महाराजांचं मरण आलं तरी चालेल, परंतु माझा जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील हा जगला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही चाललो आहे। कारण आमच्या मराठा समाजाला आत्तापर्यंत प्रामाणिकपणे सपोर्ट करणारा हा एकमेव नेता आहे आणि हा माणूस आहे म्हणून इतर सर्व मराठा समाज आहे। त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांना आमचं यांच्यावरची प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही वाटेल ते करायची तयार आहे। त्यामुळे मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय हिंद, जय भारत, जिंदाबाद। जसं की मराठा समाजामध्ये जी प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा आहे, प्रस्थापित मराठ्यांनी जे विस्थापित मराठा म्हणजे जो कुणबी मराठा आहे यांची जी काय दुरावस्था केलेली आहे, 1989 ते 90 साली कालिका आयोग असेल किंवा मंडल आयोग असेल, त्यांनी सुद्धा ओबीसी मधून मराठा समाज कुणबी मराठा समाजाला आरक्षण द्यायची तरतूद केली होती। परंतु प्रस्थापित मराठा जो आहे त्यांना कुठंतरी आपली घराणेशाही वाचवण्यासाठी त्यांनी या विस्थापित मराठ्याचा जो काही वापर केलेला आहे, त्या अनुषंगाने आज जो आंदोलन उभा केलेला आहे त्याला यश हे मिळणारच आहे। वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर, धन्यवाद।